नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे मंगळवार, मंगळवारी आहे अंगारक चतुर्थी। श्रावण महिन्यातील 12 ऑगस्ट या दिवशी आलेली आहे अंगारक चतुर्थी। संकष्ट चतुर्थीचा उपवास कसा करावा, कोणी करावा याविषयी ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। बघा, अगदी सुरुवातीलाच मी सांगते की हा व्हिडिओ अगदी परिपूर्ण आणि माहितीचा आहे आणि कोणत्याही गोष्टी अपूर्ण न ठेवता हा व्हिडिओ बनवलेला आहे। यंदा श्रावणामध्ये 12 ऑगस्टला संकष्ट चतुर्थी, अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे। जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा त्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात। या अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने, या दिवशी उपवास केल्याने, या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याने तुमचे सगळे संकट निवारण होतात, आयुष्यातील अडथळे आजार दूर होतात, त्याचबरोबर ग्रह शांतीसुद्धा होते, मंगळ दोष निवारण होतात आणि घरातील काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होते, नोकरी पगारामध्ये वाढ होते, तुमच्या ज्या काही समस्या असेल ते नक्की दूर होतात। चतुर्थीच्या व्रताने हे नक्की दूर होतात। घरात एकता निर्माण होते, आनंद निर्माण होतो, घरामध्ये मंगल कार्य घडतात, घरामध्ये आध्यात्मिक प्रगती होते, मन स्थिर होतो, मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागते आणि ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की ही अंगारक संकष्ट चतुर्थी आपल्या आयुष्यातील सगळे विघ्न बाधा दूर करायला यंदा श्रावणामध्ये आलेली आहे। श्रावणात आल्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व अधिकच वाढलंय। तर बघा, अंगारक संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही 21 संकष्ट चतुर्थी व्रत एक वेळा जेवण करून किंवा 21 चतुर्थी व्रत मोदकसुद्धा करू शकता। 21 चतुर्थ व्रत खडी साखरेचे, 21 चतुर्थी व्रत गुळाचे किंवा 21 चतुर्थी मिठाचे कसे करायचे ते तुम्ही बघून घेऊ शकता। या संपूर्ण व्रताची माहिती या व्हिडिओमध्ये मी देत आहे। तसेच त्याचे उद्यापन काय करावे व्हिडिओला मी तुम्हाला दिलेले आहे। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती नक्की मिळून जाईल। तसेच महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी प्रत्येकजण हे व्रत जे आहे ते सर्वजण करू शकता। हे व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम जाणून घेऊया हे व्रत कशासाठी करायचं आहे। तर हे व्रत स्वतःचं घर होण्यासाठी, संतान प्राप्ती होण्यासाठी, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चालण्यासाठी, तर तो चांगला चालावा यासाठी, किंवा मिस्टरांचे नोकरीमध्ये प्रमोशन व्हावं, तुमच्या मुलांचे नोकरीमध्ये त्यांच्या प्रगती व्हावी, त्यांचं चांगलं एखाद्या कॉलेजमध्ये सिलेक्शन व्हावं, किंवा तुमच्या मुलीचा विवाह जमावा। म्हणजे काही तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यासाठी ही गोष्ट अशक्य आहे, या गोष्टीसाठी मी खूप उपाय केलेत, म्हणून तोडगे केले, खूप सेवा केल्या पण मला यश मिळालं नाही, तर तुम्ही हे 21 संकष्ट चतुर्थी व्रत करून तर बघा। 21 चतुर्थ पूर्ण होण्याच्या आत तुमची जी कोणती इच्छा असेल ती 100% पूर्ण झालेली असेल, असा हा माझा अनुभव आहे। मग नक्की कुठल्या खास गोष्टी आहेत, कुठले असे उपाय आहेत ते आज या दिवशी करावेत आणि कुठल्या गोष्टी आहेत ज्या दिवशी अजिबात करू नयेत, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता वळूया अंगारक संकष्ट चतुर्थीकडे जी मंगळवारी आलेली आहे। 12 ऑगस्ट या दिवशी चतुर्थीची सुरुवात होणार आहे। 12 ऑगस्टला सकाळी 8:40 समाप्ती होणार आहे। 13 ऑगस्टला सकाळी 6:35 चतुर्थी दिवशी 35 चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करून उपवास सोडला जातो, त्यामुळे चतुर्थी असणार आहे। 12 ऑगस्टला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री 9:17 तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर मंगळवारी रात्री 9:17 नंतरच उपवास हा सोडायचा आहे। बघा, अंगारक नावाचे ऋषी होते, ते गणपती बाप्पाचे निस्सीम भक्त होते। त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता। त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली। गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना विचारलं की काय हवं आहे। अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं। मग मी गणपती बाप्पांना त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील, अशी ही कथा पुराणात आहे। प्रथम मी तुम्हाला हे 21 संकष्ट चतुर्थी व्रत कसं करावं हे सांगणार आहे। म्हणजे सुरुवातीला तुम्ही चतुर्थीच्या दिवशी या व्रताला सुरुवात करणार आहात। हे व्रत जे आहे ते 21 चतुर्थीपर्यंत करायचं असतं। पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सुरुवातीला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता आणि तुम्ही त्या पद्धतीने संकल्प करू शकता। या 21 व्रताची सुरुवात करू शकता। आता आपण
पहिल्या चतुर्थीच्या दिवशी संकल्प केला, चतुर्थीला सुरुवात केली. आता प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला काय करायचं, सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती असते त्यावर अभिषेक घालायचा आहे. साधा पाण्याने केला तरी चालतो आणि पंचामृताने केला तरी चालतो. परत स्वच्छ पाणी याप्रमाणे अभिषेक केला तरी चालतो. अभिषेक करत असताना ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा किंवा गणपती अथर्वशीष म्हणू शकता. अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोडेसे अक्षता ठेवायचे, त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं, एखादं लाल फूल अर्पण करायचं आणि 21 दुर्वाची जुडी आवर्जून त्या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करायची. आणि सकाळी पूजा करत असताना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. ही झाली आपली सकाळची पूजा. तसेच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पाला सेपरेट पाठावर पूजा मांडायची असेल तर या पद्धतीने मांडू शकता. आता दिवसभर उपवास करायचा आहे. दिवसभर उपवासाचे जे पदार्थ आहेत, साबुदाणा, भगर, ज्यूस, कॉफी जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला 21 संकष्टी चतुर्थी व्रत जेवण करून सुद्धा एक वेळा जेवण करून देखील तुम्ही करू शकता. आजारी वगैरे असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही जे पदार्थ आहे ते खाऊ शकता आणि या दिवशी पराअन्न वर्ज्य करा. म्हणजे दिवसभर जे फराळाचं आहे ते आपण पदार्थ खाणार आहोत ते सुद्धा दुसऱ्याच्या घरचे खाऊ नका आणि आपल्या घरचं जेवण तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा. दिवसभर उपवास करायचा. तसेच तुम्ही फळे खाऊन देखील उपवास करू शकता. याला म्हणतात न जेवता उपवास. आणि कॅलेंडरमध्ये तुम्ही बघायचं की चंद्र उदयचं टायमिंग काय आहे, कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं. संकष्टी चतुर्थीला उदय वेळ म्हणून तर ती जी वेळ असेल त्या वेळेला परत जे आपण देवघरामध्ये गणपती बाप्पा जे आहे त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं. परत एखादं लाल फूल असेल तर 21 दुर्वाची जुडी असेल तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि तुम्हाला 21 मोदक बनवायचे आहेत. आणि इथे अशी सुद्धा कमेंट येऊ शकते की ताई मोदक उकडीचे बनवायचे की तळलेले बनवायचे. तर मोदक जे आहे ते तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही बनवू शकता. शेवटी काय, मोदक बनवण्याला महत्त्व आहे. 21 असावे, 21 मोदक बनवायचे आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा. पूजा केल्यानंतर त्यानंतर तुम्ही तुमच्या बाल्कनीमधून, गच्चीवरून, अंगणातून जिथे कुठे तुम्हाला चंद्राचं दर्शन होत असेल तिथे येऊन तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे, चंद्राला ओवाळायचं आहे. त्यानंतर घरामध्ये आपल्या यायचं आहे आणि तुम्ही जो स्वयंपाक बनवलेला आहे ते बरेच जण याचा सुद्धा नैवेद्य दाखवतात, पण फक्त मोदकाचाच नैवेद्य दाखवला तरी चालेल. त्याचबरोबर जर तुम्हाला हवं असेल तर काहीही स्वयंपाक बनवलेला असेल तर त्यामध्ये तुम्ही नैवेद्य दाखवला तरी चालतो, काही हरकत नाही. त्यानंतर चंद्र उदयचा टायमिंग झाल्यानंतर चंद्राची गणपतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायला बसायचं आहे. या दिवशी उपवासासाठी वरण भात, भाजी पोळी, सात्विक जेवण असावं. त्यामध्ये कांदा लसूण नसणार आहे. कांदा लसूण हे तामसिक भोजनामध्ये येते, त्यामुळे कांदा लसूणचा चुकूनही वापर करायचा नाही. अगदी साधं सुद्धा जेवण बनवायचं ते घ्यायचं. सुरुवातीला जो आपण 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला आहे त्यात एक मोदक ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणून आपल्याला तो खायचा आहे आणि त्याच्यानंतर जे काही स्वयंपाक आहे ते तुम्ही बनवलेला तुम्ही ते खायचं आहे. आपल्याला जेवण करून हा जो चतुर्थीचा उपवास आहे तो सोडायचा आहे. या पद्धतीने एक संकष्ट चतुर्थीचं व्रत एक वेळा जेवण करून आपण करायचं आहे. बाकीचे मोदक ते तुम्ही घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. आणि या चतुर्थीने उद्यापन करताना शेवटच्या चतुर्थीला 21व्या चतुर्थीला गणपतीचा अभिषेक घालायचा आहे आणि संध्याकाळी एका लहान मुलाला जेवायला घालायचं आहे. नंतर आपलं व्रत सोडायचं आहे आणि उपवास सोडायचा आहे. आता मी तुम्हाला मिठाची चतुर्थीच्या व्रताची माहिती सांगणार आहे. मिठाची चतुर्थीचं व्रत कसे करावे, कोणी करावे हे आणि त्याचे नियम काय आहेत हे आज आपण बघू. अंगारक चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत करू शकता. 21 चतुर्थी हे व्रत केले जाते. हे व्रत अगदी साधे सोपे असून कोणीही हे व्रत करू शकते. स्त्री पुरुष दोघांनाही हे व्रत करू शकतात. करताना संकल्प करणे आवश्यक आहे. पहिल्या चतुर्थीच्या दिवशी संकल्प करायचा. चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा. या उपवासाला तुम्ही साबुदाणा, खिचडी, भगर, वेफर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत, कारण ही चतुर्थी मिठाची असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचे नाही. या सर्वांमध्ये मीठ असते, त्यामुळे तुम्हाला खायचंच नाही. तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळे खाऊ शकता, पाहिजे तर दहीसुद्धा खाऊ शकता, पण त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचे नाही. व्रत चंद्राला पाहून सोडायचे आहे. चंद्रोदयापूर्वी कधी हा उपवास सोडू नये. चंद्राचा उदय कधी होणार आहे हे कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं. नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची पूजा करून तुम्हाला चंद्राला नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक मिठाचे बनवणे आवश्यक आहे.
21 मोदक बनवणे आवश्यक आहे. उकडीचे तळणीचे कोणत्याही पद्धतीने तुम्ही जे बनवता असेल ते बनवायचे. 21 मोदकापैकी 20 मोदकामध्ये ओल्या नारळाचे गुळाचे सारण भरायचे आहे. मात्र एक मोदक असा बनवायचा ज्यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालायचं आहे. खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे, फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणाबरोबर तुम्हाला मीठ घालायचं आहे. मोदक घेतल्यानंतर 20 नारळाचे आणि 1 मिठाचा असे 21 मोदक तयार होतील. हे मोदक तुम्हाला एकत्र करायचं आहे. कोणतेही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही. मिठाचा मोदक तुम्हाला त्यांच्यामध्ये एकत्र करायचा आहे. तुम्हाला ते कळला नाही पाहिजे. आणि हा मिठाचा मोदक आहे म्हणून मोदक लहान करायचा आहे, कारण की आपले मोदक खाऊनच आपला उपवास सुटतो. आणि समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्याच्या नंतर 21वा मोदक लागला, तर तुमचा मिठाचा लागला, तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही. आणि जर समजा छोटे छोटे मोदक असेल तर ते आपण 21 मोदक जे असतील तर ते खाऊ शकतो. चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा, चंद्राची पूजा करून 21 मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. गणपतीची आरती झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे. पाणी घ्यायचं आहे. 1 ग्लास भरून उपवास सोडताना जमिनीवर बसायचं नाही, कारण उपवास सोडताना 21 मोदक घ्या आणि एक मोदक खाण्यास सुरुवात करा. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक लागेल त्यावेळी तुमचा शेवटचा घास असेल. त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही. आणि जर तुम्हाला पहिला मोदक मिठाचा खाल्ला तर मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा आहे आणि तुम्हाला संपूर्ण मिठाचा मोदकसुद्धा लागेल. तुम्हाला जेव्हा सुद्धा मिठाचा मोदक लागेल, पहिला लागो, दुसरा लागो, 5वा लागो किंवा शेवटचा कोणताही मिठाचा मोदक लागला तर तो तुम्हाला पूर्णच खायचा आहे. त्यांच्यामुळे मी सांगितलं की मीठ कमी टाका, जेणेकरून तो आपण खाऊ शकतो. पण जोपर्यंत मिठाचा मोदकाचा घास येत नाही तोपर्यंत तुम्ही मोदक स्वतःचे खायचे आहेत. आणि उपवास सोडताना कोणाशी बोलायचं नाही, आसनावरून उठायचं नाही. आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे 20 मोदक घरच्यांना द्यायचे, बाकी बाहेरच्यांना मोदकाचा प्रसाद द्यायचा नाही. पण समजा तुम्हाला 5वा 6वा मोदक मिठाचा लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही घरच्यांना द्यायचे आहेत. पण समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर पूर्ण मोदक मी खाणार, मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार नाही करायचा. ते मोदक तुमच्यासाठीच असतात, कारण हे एक मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील तेवढे तुमचे खायचे आहेत. आणि शिल्लक राहिलेले मोदक असतील तरच ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता, कारण तुमचे बनवलेले मोदक शिल्लक राहिले तर तुम्ही ते गायला किंवा इतर मुख्य जनावरांना देखील दिले तरी चालतात. मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दूध, फळे किंवा खाऊ शकता. जर पहिलाच मोदक तुम्हाला तिसरा मोदक जर दिसला, पहिला मोदक, दुसरा मोदक, तिसरा मोदक जर तुम्ही मिठाचा लागला असेल तर आणि तुम्हाला भूक लागू शकते, अशा वेळी तुम्ही दूध, फळे खाऊ शकता. आणि संपूर्ण 21 संकष्ट चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला असंच करायचं आहे. मिठाचा मोदक तुम्हाला म्हणजे मोदक खाऊनच तुम्हाला हे उपवास सोडायचं आहे. त्याच्यानंतर काही जेवण करायचं नाही, तुम्हाला काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता. मीठ टाकून तुम्ही खाऊ शकता. म्हणजेच तर काय, ते मिठाच्या चतुर्थीचं व्रत करणार असाल तर या दिवशी तुम्ही जेवण करायचंच नाही आहे. शेवटी उपवासाच्या दिवशी म्हणजे 21व्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं. तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करून अभिषेक करायचा असतो. अभिषेक करताना गणपती अथर्वशीष बोलायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे. जर समजा तुम्हाला घरीच अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन अभिषेक करून पैसे देऊन अभिषेक केलं तरी चालेल. रात्री गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर चंद्राचे दर्शन पूजा झाल्यानंतर तुम्ही एका मुलाला जेवू घालायचं आहे. 7-8 वर्षाचा म्हणजे लहान पाहिजे, जास्त मोठा नको. आणि मग त्याला जेवू घालू शकतो. त्याच्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचे जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं आहे की तसं उपवास सोडायचा आहे. त्या दिवशी सुंदर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही सुद्धा जेवायचं नाही, तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे. आणि नंतर मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काहीच खायचं नाही. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता. आणि नंतर संकष्ट चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर तुम्ही पकडू शकता, पकडला तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही मिठाच्या संकष्ट चतुर्थीचे व्रत हे करू शकता. या व्रताविषयी काहीतरी थोडक्यात माहिती मी तुम्हाला जाणून घेऊया. आता एखादी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरियड्स आले तर काय करायचे, त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा. पण ती चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थीमध्ये धरायची नाही. एखादी चतुर्थी तुमची सुतक वगैरे त्यांच्यामध्ये गेली तर चतुर्थीला सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा नाही. आणि पण ती 21 चतुर्थी व्रतामध्ये धरायची नाही. एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे
गावाला वगैरे गेलात तर ती सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा नाही, तिथे तुम्हाला उपवास धरायचा आहे. तिथे जर तुम्हाला शक्य असेल तर 21 चतुर्थी 21 मोदक बनवून जर तुम्ही पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवलं तर ते तुम्हाला चालू शकतो, तुम्ही हे व्रतामध्ये धरू शकता. पण तुम्ही उपवास पकडला नाही तर मोदकाचा नैवेद्य वगैरे काही दाखवू शकला नाही तर तिथे तुम्हाला पूजा करू शकला नाही तर ही चतुर्थी तुम्हाला 21मध्ये धरू शकत नाही. हे आहेत अतिशय साधे सोपे नियम. आणि ज्या दिवशी तुम्हाला शेवटची 21वी चतुर्थी असेल तर त्या दिवशी तुम्ही 21 चतुर्थी व्रताचं उद्यापन नक्की करावं. आणखीन एक गोष्ट सांगते की तुम्ही या चतुर्थीपासून 21 चतुर्थी व्रत करताना गुळाचे, खडीसाखरेचे आणि मोदकाचे 21 मोदक करणे आवश्यक आहे. गुळाचे मोदक करताना त्यामध्ये फक्त गुळ घालावा, खडीसाखरेचे करताना फक्त साखर घालावी आणि मोदकाचे करताना त्याच्यामध्ये सारण भरून मोदक करावा. आणि यापैकी कोणतेही व्रत करता तर जर पूजा झाल्यानंतर उपवास सोडताना पहिली एक मोदक तुम्ही खाऊनच नंतर जेवण करावे. बाकीचे मोदक घरच्यांना प्रसाद म्हणून वाटावे. मात्र मिठाचा मोदकाचा व्रत करताना त्याचे नियम वेगळा आहे, तुम्हाला मी सविस्तर सांगितलेले आहे. आता तुम्ही इतर कोणत्याही चतुर्थीचे व्रत करत नसाल तर तरीसुद्धा तुम्ही अंगारक संकष्टी चतुर्थीचा उपवास नक्की करा आणि संकष्टी चतुर्थीला बाप्पाचे दर्शन नक्की घ्यावे. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने या सर्व प्रकारचे दुःख अडथळे दूर होतात. आता दर महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते. या संकष्टी चतुर्थीचे व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारक संकष्टी चतुर्थीपासून नक्की सुरुवात करू शकता. संकष्टी चतुर्थीचा उपवास पकडायचा आहे आणि चतुर्थीचा उपवास धरायचा आहे आणि त्यांनी 12 तारखेपासून सुरुवात करायचं, काहीच हरकत नाही. अंगारक संकष्टी चतुर्थी पासून संकष्टी चतुर्थीच्या व्रताची सुरुवात होते आणि उपवासाची सुरुवात होते. चतुर्थीचा उपवास हा दिवसभरासाठी फलाहार करावा. त्याचबरोबर दूध पिताना अगदी झेपत नसेल भगर किंवा खिचडी खाऊ शकता, पण शक्यतो सात्विक जेवण घ्यावा. त्यामुळे उपवासाचा जो हेतू आहे तो साध्य होणार नाही. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर मात्र सात्विक भोजन घेत उपवास सोडा. चंद्राला अर्घ्य द्यायला विसरू नका. चंद्राला सुद्धा दुधाचा नैवेद्य दाखवा, दूध अर्पण करा, त्याला अर्घ्य देणे आवश्यक आहे म्हणतात. पण त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची आरती करून उपवास सोडू शकता. अंगारकीला गणपती बाप्पाचा जप अवश्य करा. त्याचबरोबर कुठल्याही स्त्रोताचे पठण करणे अतिशय लाभदायक आहे असं मानलं जातं. तुम्हाला जर एखादी इच्छा प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर अंगारक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे गणपती अथर्वशीर्ष आहे ते 21 वेळा वाचू शकता, 21 वेळा आवर्ताने घेऊ शकता. असं केल्यानं तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. असे कोणते 21 संकष्ट चतुर्थी व्रत तुम्हाला करायचं आहे. 21 चतुर्थी व्रत तुम्हाला करायचं आहे. हे व्रत करत असताना जर काही तुमची अडचण आली, तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे. ही उपवास 21 चतुर्थीमध्ये आपल्याला पकडायची नाही आहे, फक्त उपवास करायचा आहे. या दिवशी मांसाहार याचे सेवन करू नये, ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्याचबरोबर कुणालाही फसू नये, कुणाशी खोटं बोलू नये, कुणाचं काही राग द्वेष या दिवशी करू नये. संपूर्ण दिवसभर तुम्हाला गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे. संध्याकाळी तुम्हाला कामावरून घरी गेल्यावर तुम्हाला सुद्धा जप करायचं, स्तोत्र पठण करू शकता आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करू शकता. हे व्रत फक्त भक्तिभावाने करायला हवं. मनात भक्तिभावाचा अभाव असला तरी जर हा उपवास तुम्ही केला किंवा व्रत केलं तर मात्र याची फळ तुम्हाला मिळतीलच. असं नाही म्हणून सगळ्यात आधी तुमच्या तनाची शुद्धी व्हावी, मनाची शुद्धी व्हावी, मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे साधनेचा. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अंगारक संकष्ट चतुर्थी योग आलेला आहे. यासाठी अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला तरी काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हे व्रत नक्की करा. इतरांनाही या सेवेची संधी मिळावी म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत करा आणि शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी खूप खूप आभारी आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ओम गंग गणपतये नमः.